सकाळ सकाळ असं थंडीचं आमच्या सशाच्या कानांसोबत मस्ती चाललेली होती दीदीची आणि क्रिशा. दीदी गेली शाळेत आवरून आणि शौर्य तर सकाळीच गेलेली होती. म्हटलं मग आता आपल्याला काय करावं, अशी भाकरी पडलेली होती रात्रीची. म्हटलं तीच आता गरम करायची, मस्त काला बनवायचं आणि तेच खाऊ. वाया घालवण्यापेक्षा खाल्लेलं बरं. मी तर काही शिळं वाया घालवत नाही, सगळं जे असेल ते करून खाते. धपाटे दुपाटे काय असं नवीन नवीन प्रकाराचे. आणि तिच्या पप्पाला पण असं दिले गरम गरम मस्त काला बनवून. आणि आमच्या घरी बाळ झालेलं होतं त्यामुळे खूप दिवस झाले पूजाच नव्हती केलेली. म्हटलं चला आता आज पूजा करून घ्यावी. आजपासून चालतं ना, असं मंदिर वगैरे सगळं पुसून घेतलं, स्वच्छ करून घेतलं. खूप धूळ झालेली होती आणि याच्या अगोदर खूप दिवस म्हणजे नाराज होते मी देवासोबत. पूजा करत नव्हते, थोडं रुसले होते ना. पण काय आता रुसवा गेला निघून. भक्तीपेक्षा म्हणजे माझा रुसवा कमी पडला भक्ती पुढं. मग आणि लागले ना परत देवाच्या पूजेला. इकडं असा अगरबत्ती दिवा वगैरे लावून घेतला, मस्त पूजा करून घेतली. देवाची पूजा केली म्हणजे असं घर प्रसन्न वाटतं ना. मग काय शौर्याने आमची ऑर्डर दिलेली होती मला उडदाचे वडे बनवून दे म्हणून. मग ते डाळ भिजू घातलेली होती. आता म्हटलं मिक्सरमधून काढून ठेवा. आमची क्रिशा झोपलेली होती तर म्हणजे क्रिशा झोपली असली कीच कामं होतात, नाही तर ती जागी असली की मग ती घेऊनच बस. मग काय सगळं आवरून घेतलं. इकडं पटापटा आपलं भांडे वगैरे पडलेले होते. तिचे पप्पा मला बोलत होते तू कधी बंद करणार आहे तुझं रिकामी कामं, म्हणून हसत होते. पप्पा पण गेले आपल्या सेकंड शिफ्टला. म्हटलं आपले उरलेले कामं पण पटापटा आवरून घ्यावं. मग ते आवरून घेतले आणि शौर्याला आणायला गेले. तर क्रिशा पण उठलेली होती. मग असं बहिणींचा लिफ्टमध्येच लाड चाललेला दोघीचं. मग तिकडनं आले, कपडे राहिलेले होते ना वाळू घालायचे. मग ते आपले कपडे वाळू घालून घेतले आणि मग आमच्या शौर्य मॅडमला खायला पाहिजे शाळेतून आलं म्हणजे. मग आज भेळ बनवून दे म्हणे. मग असं मस्त भेळ बनवून दिली तिला आणि मग काय भेळ खाल्ली. आणि इकडं असं दिवाळीच्या त्या सुनसुंद्र्या उडवत होते. आता म्हणे माझी दिवाळी म्हणे. म्हटलं कर बाई आता काय लेकरांपुढं काय. म्हटलं चालू द्या आता तुमचं. मग ते अशी खेळत बसलेली होती, ते काय पेटतच नव्हतं ना. आणि हे नंतर आमच्या मॅडम अशा केस ओढत होत्या. म्हटलं आता केसच ओढायचे बाकी राहिलेले होते. नंतर आमची दिदी अशी देवाची पाया पडत होती संध्याकाळची, तिला पण असं देवाचा आशीर्वाद देत होती. तिचा मित्र पण आलेला होताच क्रिशाचा आणि असा अभ्यास करत होता मदत दिदीच्या. आणि इकडं आमची क्रिशा मॅडम आणि इकडे ही शौर्या. असं होतं आजचं